नमस्कार मित्रांनो, आपल्या एस पी पोरू शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मला सकाळी अक्षय भाऊचा फोन आला आणि तो मला म्हणे, "आपल्याला एक काम आहे, तू माझ्यासोबत चाल." मग मी त्याच्यासोबत आलो. त्याला पैसे आणायला जायचं आहे वाटतं. मग मी त्याच्यासोबत पैसे तो मला म्हणाला, "सॉरी रे भावा, मी तुला चाट आणली. आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं आहे डोंगरावरती." थोडा मला त्याच्यावर राग आला, पण जाऊन द्या. त्या मनाने चांगलं पण वाटलं. तर मग आम्ही तिघं गाडीवर फिरत होतो. फिरता आमची हसी मजाक चालायची आणि गाडी थोडी नॉर्मल स्पीडमध्ये होती. मस्त मजा आली. झाडे, झुडपी, डोंगर मस्त चांगले हिरवेगार होते आणि आम्ही चाललो. तर आम्हाला रोडच माहीत नव्हता. आम्ही विचारत गेलो आणि भरपूर लांब आहे आणि साईडला असे चांगल्या प्रकारे डोंगर खूप छान दिसतात. आणि आम्ही तिघंजण फिरत गेलतो. तर देवीचं गड खूप दूर आहे. तरी आम्ही विचार चाललो आणि या कडाला खूप वेळेचं गाडीवर बसलेलो होतो. खूप बोरिंग झालो. तर मित्राला म्हटलं, "पाणी बिणी घे" म्हणलं. तर आम्ही एखादी हॉटेल पाहत होतो, टपरी पाहत होतो, पाणी बॉटल घेऊ. काय मित्रानं काय पाणी बॉटल घ्यायला. अक्षय भाऊ नाराज आहे का खुश आहे काय माहिती कळालंच नाही. पण मी मात्र खुश आहे. तरी मला खोटं बोलून फिरायला आणलं. तर बरं म्हटलं, जाऊन दे आता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर काय काही तर बोलतच नव्हता. तो काय फक्त काय त्याच्या नादात होता. गाडी चालत होता. तर आम्ही नुसतं म्हणत होतो दर्शनाला जायचं. पण कोणती देवी आहे? तर मित्रांनो, ते सप्तशृंगी माता भुवनीची देवी आहे. ड्रायव्हर भाऊला, अक्षय भाऊला आणि मला फार उत्सुकता लागली. कधी आम्ही पोचू, कधी आम्ही डोंगरावर जाऊ, कधी दर्शन घेऊ. तर काय अजून आमच्या गेट यायचं नावच घे नाही. तर आम्ही येड्याला म्हणलं चांगला फोटो घेऊ. त्यानं मध्ये जीप काढली. मग काय आम्ही दोघांना जीप काढली, घेतला सेल्फी. त्याला मी आता सेल्फी दाखवणार नाही फोनमधला. तर गेटची वाट पाहत होतो, पण गेट काय दिसायला नाही. दिसलं एकदा गेट, झाली मनाची शांती. तर या गेटमधून प्रवेश करणार आहे. तर हा सप्तशृंगी देवीचा पहिला द्वार आहे. तर आम्ही या द्वारमध्ये चाललो. तर इथून फार छान डोंगर दिसतात. आता गाडीवर बसून डोंगर चढायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे चांगला डोंगर दिसतो आणि या रिक्षावाल्यानंतर लय भयंकर मित्रांनो, आम्ही फायनली गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. तर मस्त भांगबिंग पाडू म्हणलं आणि गाडी पार्क बी करू. आणि खूप ऊन पडलेलं होतं. विशाल भाऊ आणि अक्षय भाऊ गाडी पार्क करायला गेले आणि मला म्हणे, "तू आईस्क्रीमवाल्यापाशी थांब." ते रेल्वेवानी जातं, ते लिफ्ट आहे आणि ते लिफ्ट गडावर पोचवतात लोकांना. तर वर गड आहे. विशाल भाऊ, अक्षय भाऊ काय गाडी पार्क करून आली आणि लगेच आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम खात होतो. आणि अक्षय भाऊ काय गणमन चालू होते, काय गपचूप गोड गोड गार गार आईस्क्रीम होती आणि रपा वाजवली आम्ही. आणि अक्षय भाऊला म्हणलं, "काय रपा आईस्क्रीम वाजव, आपल्याला यात्रेमध्ये जायचं आहे." तर यात्रेमध्ये आलो आणि सगळं पिवळंच. मग आम्ही चाललो. अक्षय भाऊ म्हणाला, "आपण चप्पल ठेवायची सोय लावू." आता काय माझं काय चालू व्हिडिओ काढायचं काम आणि काय अक्षय भाऊची काय गणमन चालू काय नाही त्यालाच माहिती आहे. तर म्हणलं थोडं आता यात्रेमध्ये कॅमेरा बिंगू. आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि काय आम्ही पुढे चाललो. पुढं जाता काही चपलीची सोय लावावं लागेल, कारण की चपला जायची शक्यता राहते. तर म्हणलं थोडं मस्त चष्मा बिष्मा लावू, चांगला कॅमेरा बिंगू आणि यात्रा दाखवू. तर
तर अक्षय भाऊ लई घाई करीत होता मध्ये दर्शनाला जायचं. तर त्याने तर 2 बोटं दाखवली. मला काही कळलं नाही तो काय म्हणला, पण चला मस्त दमानं पुढे जाऊ आपण. आणि काय अक्षय भाऊ काय तुर चालत होता, काय थांबायचं नावच घेईना नाही. मस्त दमानं जाऊ म्हणलं ते काय ऐकणच नाही. तर आम्ही चपलीची सोय लावली आणि चपलीची सोय लावली. आता मस्त आता गडावर जायचा पायऱ्या लागलेला आहे आणि पहिली दर्शन घेऊन पायरी चढवायचं आहे. आता साईडला एक मस्त देवाचं मंदिर आहे आणि अक्षय भाऊ निघाला पुढं आता मस्त दर्शन घेऊन पायरीचं. तर तो लय पळत सुटला. मला वर बोट दाखवत होता 2. मला म्हणे चाल रप आणि पायऱ्या चढल्या. तर आता आम्ही 11 क्रमांकामध्ये आलो आणि अक्षय भाऊ म्हणलं टॉप घेऊ दर्शक. आता थकलो म्हणलं जास्त. तर मला म्हणे तू एवढ्याच्यात थकला का. डबल रप पायऱ्या चढायच्या चालू केल्या आता. आणि अक्षय भाऊ कुठे गेला काही दिसतच नाही. तर अजून पायऱ्या खूप चढायच्या आहे आणि काही मस्त दम्मा चाललो पायऱ्या चढत. तर आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि साईडला बघितलं तर डोंगर आणि खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. आणि फायनली आम्ही मंदिरामध्ये आलो आणि सर्वप्रथम आम्हाला गणपतीचं दर्शन झालं. गणपतीचं दर्शन घेतलं. तर आता आपण सप्तशृंगी माताचं दर्शन घेणार आहे, म्हणजे वणीची देवी यांचं दर्शन घेणार आहे. खूप गर्दी आहे. तर आपण फोनमध्येच झूम करून चांगला एक फोटो घेऊ आणि दर्शन पण घेऊ. आणि खूप गर्दी आहे. देवीला खूप छान प्रकारे सजवलेलं आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर आल्यावर थोडा नजारा पाहूया. मी तर खूप शॉक झालो आहे. आणि अक्षय भाऊ आणि मी विशाल भाऊचा वाट पाहत होतो. तर अक्षय भाऊनं त्याचा मोबाईल दाखवला. त्याला म्हटलं मोबाईल चांगला आहे म्हणलं. तर आम्ही विशाल भाऊची वाट पाहत होतो आणि अक्षय भाऊच्या डोक्यात काय चालू होतं काहीतरी विचार चालू होता. काहीतरी वर हात करून दाखवत होता मला. काहीतरी विचार चालू होता त्याचा. काय हसत होता काय त्यालाच माहिती. आपल्याला काय भांगबिंग पाडायचं काय सवय जात नाही आणि काय थोडं भांगबिंग पाडू म्हणलं. आणि काय अक्षय काय म्हणत होता काय ते दगडच काय ते म्हणत होता. तिने जाळी टाकीला आहे आणि अक्षय भाऊ मला म्हणे ती दगड पडली तर काय होईल. त्याला म्हणलं दगड नाही पडणार म्हणलं, त्याला जाळी लावली आहे. फायनली आम्ही पायऱ्या उतरून खाली आलेलो आहे आणि थोडा आता फ्री झालेलो आहे. आणि अक्षय भाऊला म्हणलं आता थोडं आपण यात्रेमध्ये फिरू. आणि इथे गर्दी होती, इथे काहीतरी चालू होतं. अक्षय भाऊ कुठे गेला काय माहिती, त्याची वाट पाहू म्हणलं. आणि फायनली अक्षय भाऊ दिसला. थोडं बरं वाटलं आणि यात्रा फिरू म्हणलं. आता काय घ्यायचं काय, आमच्याकडे काय पैसेच नव्हते काही घ्यायला. अक्षय भाऊला काहीतरी घ्यायचं होतं, काय माहिती काय घ्यायचं होतं काय नाही. तर चला म्हणलं काहीतरी घेऊ म्हणलं. काय अक्षय भाऊ काय तीनदाच बोट दाखवत होता. तर आम्ही फायनली पायऱ्या उतरून खाली आलो. तर म्हटलं थोडं डोक्यावरून हातबीत फिरू, आता आम्हाला निघायचं आहे. तर इथे गर्दी होती खूप यात्रेमध्ये आणि तर आता आम्ही फायनली निघलेलो आहे घरी. तर
होता, गाडीवर बसलेलो होतो आम्ही तिघजण. तर अक्षय भाऊ म्हणे आपल्याला डोंगराची काळी मैना खायची आहे. तर विशाल भाऊनं आम्हाला फायनली डोंगराची काळी मैना खायला नेलेला आहे. अक्षय भाऊ काही नाचत नाचत डोंगराची काळी मैना खात होता, लांब लांब पळत होता. तर मी पण डोंगराची काळी मैना खाल्ली, तर तुम्हाला पण दाखवली आहे डोंगराची काळी मैना.